नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अपचनाचा अधूनमधून होणारा त्रास हा निरुपद्रवी असतो, पण सोप्या काही घरगुती उपचारांनी उपायांनी तो सहज सोडवला जाऊ शकतो. पण कधी कधी असंही होतं की सतत अपचनामुळे पोटात अल्सर, हृदयाची जळजळ आणि फॅटी लिव्हर आणि इतर खराब पचनाची समस्या सुद्धा उद्भवू शकते. आणि म्हणूनच अपचनावर प्रभावी आयुर्वेदिक उपचार काय आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडमचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत. नमस्कार, थँक्यू. यानंतर तुम्ही सुद्धा डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनातल्या शंका कुशंका किंवा तुम्हाला इतर काही आरोग्याच्या तक्रारी असतील, त्यासंबंधी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-024444. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. मॅम, अपचनाची समस्या खरं तर उन्हाळ्यात पण ही जास्त उद्भवते, पण किती सामान्य आहे अपचन होणं किंवा वारंवार होणं? यात काय धोके आहेत आणि मुळात आपण कारणं काय सांगू शकतो ह्याची? सगळ्यात आधी बघा, सगळ्यात पहिले तर आता गरमीचे दिवस आहेत, म्हणजे अशा वेळेला काय होतं की निसर्गामध्ये हीट खूप जास्त आहे, म्हणून आपल्या पोटामध्ये तेव्हा अग्नितत्व जो असतो तो कमी असतो आणि त्यामुळे पाचनाची जी परिस्थिती आपल्या शरीरात व्यवस्थितपणे असायला पाहिजे त्याच्या जागी पचन थोडं मंदावलेलं असतं. त्यामुळे एक तर कसं आहे की आपल्याला अपचन हा आजारापुरता जातो आहे का नुसतंच काहीतरी छोटा त्रास होतो आहे हे सुद्धा आपल्याला बघावंच लागतं. खरं तर आपण सामान्यपणे पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये 50% लोकांना तरी अपचनाचा त्रास असतो. काही लोक काय विचार करतात की पोट सकाळी उठून साफ नाही झालं तर मला अपचन झालेलं आहे. काही लोक म्हणतात की मला ढेकर खूप आले तर मला अपचन झालेलं आहे. म्हणजे अपचनाची लक्षणं जी आहेत ती भरपूर असतात. आता कारणांमध्ये आपण जर का पाहिलं तर शरीरातली अग्नी आता जसं नैसर्गिकरित्याच कमी झालेली आहे, तर आपल्याला आपण जो आपला आहार आहे त्याच्यामध्ये जर का बदल करून टाकला तर मग कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तो जाणवत नाही. पण ज्याही लोकांना खाल्ल्यानंतर पटकन पोट भरल्यासारखं वाटत असेल किंवा थोडाच प्रमाण खाल्ला आहे तरी पोटामध्ये अगदी जडपणा जाणवत असेल, जेवण झाल्यानंतर एकदम आपण जो पण फ्रेशनेस म्हणतो किंवा ताकद वाटते तसं नाही वाटत आहे, किंवा जळजळ खूप पोटामध्ये जाणवती आहे, पोट रोज साफ होत नाही आहे, एकदा जेवल्यानंतर बऱ्याच काळ काहीही पोटात जावंच नाही असं वाटत असलं तर ही सगळी खरं तर अपचनाची लक्षणं असतात. आता त्याचं आपलं कारण जे आपण म्हणू शकतो ते बाहेरचं काही असू शकतं की चुकीचं काहीतरी खाण्यामध्ये आलेलं आहे, नाहीतर आपल्या शरीरातली जी पाचनअग्नी आहे ज्याचं मुख्य आपण म्हणूया की बेस जो आहे ऑर्गनचा ते म्हणजे लिव्हर आहे, तर त्याचं जर का कार्यक्षमता नीट नसली तर त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसू शकतात. आणि नॅचरली लिव्हरसारखं जे अंग प्रत्यंग आहे की शरीरात येणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या स्क्रुटिनीतनं जात असते, ज्याला आपण क्वालिटी कंट्रोल म्हणतो ना, तर कुठलीही चांगली वाईट जी पण गोष्ट येते त्याला आधी लिव्हर समजता आल्यावरती की हे कशा प्रकारे मी याच्यावरती काम करू शकतोय. त्यामुळे सगळे टॉक्झिन्स पण किंवा काही चुकीच्या गोष्टी खाल्लेल्या असेल त्याच्यातनं तयार झालेला आम पण असतो, त्या सगळ्यावरती लिव्हरला काम करावं लागतं. आणि एस्पेशली आजच्या अन्नातनं येणारं, आजच्या आहारातनं येणारे जे केमिकल्स आहेत की जे आपल्या न कळत पोटात जातात आहे, तर त्याचा सुद्धा सगळा जो आपण म्हणूया की त्रास आहे तो लिव्हरलाच भोगावा लागतो. किडनी वगैरे सारखे ऑर्गन्स आहेत ते सेकंडरी लेवलला तिथे येत असतात. त्यामुळे लिव्हरच्या कार्यामध्ये कुठेही दोष आपल्याला आढळला तर लिव्हर फंक्शन टेस्ट वगैरे आपण करून बघू शकतो. किंवा आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर फॅटी लिव्हर ही समस्या सगळीकडे वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही 40च्या वरच्या कुठल्याही व्यक्तीची सोनोग्राफी करवली तर फॅटी लिव्हर होण्याची शक्यता फार जास्त प्रमाणात दिसते. तर ह्याच्यातनं सुद्धा अपचन जे आहे ते असू शकतं. आणि त्यानंतरही कुठल्या प्रकारचा काही रोग कधी झालेला असला, क्रॉनिक आजार काही असला तर त्या सगळ्यामुळे सुद्धा अपचन होतं. रात्रीची जागरणं केली, सकाळी उशिरा उठलो, आता असं आपण म्हणतो की सूर्य देवता आहे, ते सकाळी जेव्हा उठतात ते त्यावेळेला आपण जर का काही उठलो नाही तर आपण निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध जातो आणि त्याच्यातनं सुद्धा अपचनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण कितीही गोष्टींचा विचार केला तर अपचनाची अशी निरनिराळी कारणं जी आहेत ते आपल्याला सापडू शकतात. अच्छा, तुम्ही फॅटी लिव्हरचा उल्लेख केलात. अपचनामुळे जर फॅटी लिव्हर म्हणजे कुठल्या स्टेजला फॅटी लिव्हरमध्ये हे ट्रान्समिट होतं? अपचन असला तर हा त्रास म्हणजे सतत इग्नोर केला तर मग असं होऊ शकतं का? नाही बघा, फॅटी लिव्हर म्हणजे तर हा आजाराचा एक मोठा भागच होऊन जातो ऑलरेडी. पण फॅटी लिव्हर होण्याआधीच ऑलरेडी अपचनाचे त्रास जे आहेत ते आपल्याला दिसू लागतात.
त्यामुळे त्या लेवलपर्यंत जाणार नाही याची काळजीच खरं आधी आपण घेतली पाहिजे. म्हणजे थोडीही जर का काही आपल्याला कमी जास्त गोष्ट आढळली आपल्या पचनामध्ये तर त्याच्यावरती त्वरित काम करायला सांगितलेलं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं जे आहे ते अत्यंत चुकीचं असतं. अच्छा, प्रकार आपण अपचनाचे जर त्याच्यावर बोलायचं झालं तर आपण काय सांगू शकतो? नाही, अपचनाचे असे प्रकार आपण म्हणूया अशा प्रकारचं काही नसतं की अपचन वेगवेगळ्या. पण नॅचरली आयुर्वेदामध्ये आपण विचार केला तर वाताच्या हिशोबाने, पित्ताच्या हिशोबाने, कफाच्या हिशोबाने आपल्याला वेगवेगळे त्रास जे आहे ते दिसू शकतात. आता पित्तामुळे जर का अपचन आपल्याला दिसत असलं तर नॅचरली पोटामध्ये जळजळ जास्त होईल. जेव्हा ढेकर दिला जातो तेव्हा गरम वाफ पोटात नाही ती वगैरे अशा प्रकारे जाणवतं. तर अशी आपल्याला जे दोषाशी रिलेटेड चेंजेस आहेत ते आपल्याला आयुर्वेदाच्या हिशोबाने विचार करता येऊ शकतात. अच्छा, नाशिकवरनं एक फोन आलेला आहे मॅडम, त्यांचा कॉल घेऊया आपण. उपासनी बोलतायत नाशिकवरून. बोला, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हां, बोला. मी 68 वर्षाचा आहे. अच्छा, Sorry, जरा तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो. मी 68 वर्षाचा आहे. हा, तर मला ना दात आणि दाढा पडलेले आहे. अच्छा तर खाण्याचा त्रास होतो, त्यामुळे मला अपचन फार होतं. अच्छा, त्यांचं वय तर आहार काय घ्यावा असं मला विचारायचं होतं. हा, अच्छा, त्यांचं वय 68 वर्षांचं आहे आणि दात दाढा नाही आहेत, त्या पडलेल्या आहेत, त्यामुळे खाण्याचा त्रास होतो आणि अपचन सुद्धा होतं. यावर त्यांना मार्गदर्शन हवंय. बरोबर. बघा, याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे की एक तर आपल्या दातांचं जे कार्य असतं ते म्हणजे व्यवस्थितपणे त्या जे आपण अन्न खातो आहोत त्याला व्यवस्थितपणे चावून त्याची पेस्ट सारखं तयार झालं पाहिजे, म्हणजे आत जाऊन पचन जे आहे ते सोपं होतं. आता ते जर का आपल्याला करणं शक्य नसलं, आपल्या तोंडामध्ये दाढा नसल्यामुळे, तर ती गोष्ट आपल्याला बाहेरच करायला पाहिजे. म्हणून अशा वेळेला काय करायचं की जो आहार आपण घेतो आहोत तो एकदम सॉफ्ट आणि द्रव पदार्थासारखा असला पाहिजे. तर आता घरामध्ये आमटी व्यवस्थित केली तर त्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे नीट टाकायचे, कोकम टाकायचं, खोबरं वगैरे सगळं जे काही आपल्याला पचनाच्या दृष्टीने मदत करता येईल ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. आणि तुमचं भात आहे, पोळी आहे, ती व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये भिजवून आपण काला करतो ना लहान बाळाकरता खायला जेव्हा त्याला दात नसतात, तर तशा प्रकारचं अन्न जे आहे ते खाण्यामध्ये ठेवलेलं जास्त बरं. हे जेवढं तुम्ही फ्रेश खाल तेवढं तुम्हाला पचायला त्याच्यामध्ये मदत मिळू शकेल. त्याचबरोबरीने आपल्याकडे बघा कारळाची चटणी सांगितलेली आहे, जवसाची चटणी सांगितलेली आहे. तर या चटण्यासुद्धा जर का बरोबरीने खाल्ल्या गेल्या तर पचनाला त्याची मदतच होते. त्यामुळे अशा प्रकारचं सॉफ्ट अन्न तुम्ही खाण्यामध्ये नक्की ठेवा. आणि जेवण झाल्यानंतर संतुलन अन्नयोगसारखी जी गोळी आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिठं आहेत की जे तुम्हाला पचनाला मदत करू शकतील, तर ती तुम्ही जेवणाचा शेवटल्या घासासारखी ती गोळी घ्या, म्हणजे तुमचं पचन व्यवस्थित राहील. पोटावरती अभ्यंग सेसमीसारखं जे तेल आहे ते सुद्धा नियमितपणे लावा, तर त्याच्याने सुद्धा पचन सुधारेल. पण सर, एवढ्या कमी वयामध्ये जर का दात गेलेले आहेत, शरीरामध्ये अजून अस्थिधातूशी रिलेटेड काही दुसरा त्रास नाही ना, तेही बघणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं तुम्ही एकदा तज्ज्ञांची भेट घ्यावी आणि व्यवस्थितपणे ह्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन जे आहे ते करून घ्या. अच्छा, यानंतर आणखी एक फोन आहे, अमोल जाधव बोलतायत. अमोलजी नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. अमोल जाधव, दादर, मुंबईवरून बोलतोय. हा, बोला. मला पित्ताचा त्रास आहे, थोडा शुगरचा पण आहे. मला पचन थोडं कमी होतं, म्हणजे सकाळचं परसावेतलं थोडं साफ होत नाही, त्याबद्दल थोडं सांगाल का? अच्छा सर, तुमचं वय किती आहे आता? माझं 46 आहे. 46 आहे का? बरं, ठीक आहे. आता कसं आहे बघा, म्हणजे 40च्या लोकांमध्ये जेव्हा हा अपचनाचा किंवा पोट साफ न होण्याचा वगैरे आपल्याला त्रास दिसतोय आणि स्पेशली मधुमेह, डायबिटीसचा सुद्धा सरांनी उल्लेख केलेला आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लक्षात ठेवावी लागते ते म्हणजे व्यायाम करणं आणि चालणं. हे जर का नियमितपणे होत नसलं तर मग कुठल्याही चयापचय क्रियासुद्धा शरीरातली आहे ती व्यवस्थित चालू शकत नाही, पोटसुद्धा नीट साफ होत नाही आणि त्याच्यानंतर मग असे कुठले तरी हॉर्मोनशी रिलेटेड त्रास जे आहेत ते आपल्याला दिसू लागतात. त्यामुळे तर सर, सगळ्यात पहिले सकाळी उठून एक 10 मिनटं तरी प्राणायाम आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं चालणं आहे ते नियमितपणे तुम्ही सुरू करून टाका. जेवताना आपल्याला आहार जो आहे तो सुपाच्य आहे, घरचा केलेला आहे, तेही नक्की बघा. जर का तुम्ही ऑफिसमध्ये बसून जेवत असाल तर जेवण झाल्यानंतर किमान 10 मिनटं तरी फेरी मारून या कुठेतरी. त्यांना म्हणावं 6च्या जागी मी 6:10ला काम सोडीन, पण हे 10 मिनटं मला लंचनंतर चालू द्या. कारण की जेवण झाल्यानंतर जर का आपण शतपावली केले, हलक्याने चाललो तर त्याचासुद्धा आपल्या पचनाला फायदा व्हायला नक्की मदत मिळते.
मगाशी सांगितलं तसं संतुलन अन्नयोग या गोळ्या ज्या आहेत त्या नक्की तुमच्या खाण्यामध्ये ठेवा, जेवणाच्या शेवटल्या घासासारख्या. आणि रात्री झोपताना संतुलन सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे तेही तुम्ही नियमितपणे घ्यायला सुरू करा. म्हणजे त्याच्याने तुमचं पचनही व्यवस्थित राहील आणि रोजच्या रोज पोटसुद्धा साफ व्हायला मदत तुम्हाला नक्की मिळू शकेल. आणि एकूणच सगळं पचन व्यवस्थित राहावं, अग्नीचं कार्य व्यवस्थित राहावं आणि तुम्हाला डायबिटीज वगैरेची जी आत्ता शक्यता दिसते ती पण कमी व्हावी, त्याच्याकरता पादाभ्यंग करणं हे अत्यंत उत्तम थेरपी होईल घरच्या घरी. तर संतुलनचं जे पादाभ्यंग किट आहे त्याच्यामध्ये औषधी तूप पण असतं, शतधौत घृतासारखं, आणि बरोबरीने काशाची वाटी पण असते. तर ते तुम्ही लगेचच करायला सुरू करावं. त्याची पद्धत काय आहे, त्याचा कुठे कुठे तुम्हाला फायदा होऊ शकेल हे जाणून घेण्याकरता माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, ते तुम्ही नक्की पाहावं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मार्गदर्शन जे आहे ते मिळू शकेल. मला वाटतं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्यात तर नक्की तुम्हाला लगेच फायदा जो आहे तो मिळू शकेल. नक्कीच. तर आम्ही तुमच्या फोनची वाट बघतच आहोत. मॅडम तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया साम संजीवनीमध्ये. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. मॅडम, आणखी एक गोष्ट अशी की बऱ्याचदा असं होतं की हां, पचनाची समस्या आहे ना, मी दही भात खातो मग ती किंवा मग थोडं काही खात नाही, आजच्या दिवस काही खात नाही, पोटाला आराम देतो असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे कितपत योग्य आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपचनाची समस्या जर होत असेल तर डॉक्टरांकडे जायचं कधी? चांगला प्रश्न आहे. बघा कसं आहे, लंघन म्हणजे जे तुम्ही म्हणतात की एखादा दिवस काही खायचं नाही किंवा दही भातच खायचा, तर ह्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये आपण लंघन म्हणू शकतो. त्यामुळे अपचनाचा कुठलाही त्रास जाणवत असला तर आपण आहाराचं थोडं क्वांटिटी कमी केली किंवा त्या दिवशी उपास ठेवण्यासारखं असलं तर खरोखरी उपास ठेवला किंवा नुसतं कोमट पाणी प्यायलो किंवा नुसतं ताक आहे ते काळं मीठ जिरं वगैरे घालून प्यायलो, तर अशा प्रकारे लंघनाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपल्याला करता येऊ शकतात. अर्थातच लंघनाने मदत होते. त्यामुळे अपचन झालेलं असलं तर थोडी आहाराची काळजी घेणं ह्याला काही दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे अपचन झालंय तरी मी बाहेर गेलोय आणि काहीतरी मला मस्त पाणीपुरी पावभाजी काहीतरी दिसतीये तर मी खाणार आहे, हा पहिला अप्रोचच चुकीचा. त्यामुळे लंघन करणं हे अत्यंत उत्तम असतं. नक्कीच. तर आणखी एक की आयुर्वेदात सुद्धा अपचनावर खूप चांगले उपाय आहेत आणि आपल्या संतुलनची पण खूप छान छान औषधं आहेत जी अपचनावर खूप प्रभावी ठरू शकतात आणि मुळात थंडावा देऊ शकतात आपल्या शरीराला. तर अशा औषधांविषयी थोडंसं सांगा. मग आता कसं, गरमीच्या दिवसांमध्ये जर का अपचन तुम्हाला जाणवत असलं तर अशा वेळेला सर्वप्रथम आपण सुरू करायचं ते म्हणजे संतुलनचं गुलकंद स्पेशल. आता हे प्रवाळयुक्त असतं, म्हणजे शरीरामध्ये जर का हीट खूप जास्त असले आणि त्याच्यामुळे त्रास जाणवत असला, बाहेर तुम्ही खूप फिरून आला आहात म्हणून गरमीमुळे तुम्हाला पचनाच्या समस्या जाणवत असल्या तर मग अशा वेळेला गुलकंद घेतलेलं सगळ्यात चांगलं. डायरेक्टली पण आपण 1 चमचा ते गुलकंद खाऊ शकतो किंवा जमत असतं तर इव्हन दुधामध्ये तुम्ही मिक्स करून प्यायलात किंवा पाण्यामध्ये घालून प्यायलात तरीही चालू शकतं. उलट आम्ही बऱ्याचदा म्हणतो की आपल्याला गरमीमध्ये तशी पण इच्छा होतं नाही की काहीतरी शीतल पेय प्यावं, तर अशा वेळेला हे गुलकंद घालूनच प्यायलेलं कधीही उत्तम असतं. एकूणच गरमीमध्ये त्रास होऊ नये त्याच्याकरता सॅनकुलसारखं चूर्ण किंवा अविपत्तिकरसारखं चूर्ण आहे तेही तुम्ही नियमितपणे घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकतो. यानंतर एक फोन आहे मॅडम नाशिकवरनं, सविता यांचा, त्यांचा कॉल घेऊया आपण. सविताजी बोला, प्रश्न विचारा तुमचा. ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय. अच्छा अच्छा, तुमचं वय काय आहे ताई? 41. अच्छा, आणि ऍसिडिटी म्हणजे एक्झॅक्टली काय होतंय तुम्हाला? ऍसिडिटी म्हणजे असं पोटामध्ये आहे ना, असं मुरडा मारल्यासारखं किंवा मग वरती असं धाप लागल्यासारखं होतं. अच्छा, बरं. आता बघा, जेव्हा आपल्या पोटामध्ये पित्ताच्या समस्या जाणवतात तेव्हा नॅचरली अशा प्रकारचे क्रॅम्प्स जाणवतात किंवा मुरडा आल्यासारखं वाटतं, जळजळ होते. तर याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सकाळच्या प्रहरी उठल्यावरती 1 छोटा कप कोमट पाणी प्यायचं. म्हणजे गरम पाणी नाही प्यायचं या दिवसांमध्ये, पण आपण कोष्ण जल ज्याला म्हणू शकतो ना, की जस्ट जे रूम टेम्परेचरहून थोडंसं वर आहे अशा प्रकारचं पाणी आधी सकाळी उठल्यावरती प्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला संतुलनचं जे पित्तशांतीसारख्या गोळ्या आहेत त्या कमीत कमी 2 तुम्ही सकाळी घेतल्यात तर जास्त बरं. आणि जास्त त्रास वाटत असला तर अशा वेळेला साय साखरेमध्ये किंवा दुधामध्ये सुद्धा तुम्ही या पित्तशांतीच्या गोळ्या पूड करून घेऊ शकता. म्हणजे आपल्या घरी एखादं छोटं खरळ वगैरे काय असलं तर त्याच्यामध्ये त्या कुटायच्या आणि त्या दूध साखरेमध्ये किंवा साय साखरेमध्ये या गोळ्या घालून खायच्या.
जेवल्यानंतर संतुलन ऐवोपेतिकर चूर्ण जे आहे ते नक्की घ्या आणि तसंच दिवसातनं 2दा सॅनपित्ता सिरपसारखं जे सिरप आहे तेही तुम्ही नियमितपणे घ्यायला सुरू केलं ताई, तर तुमचा हा जो त्रास आहे तो नक्कीच मला वाटतं काही दिवसांमध्ये कमी होऊन तुमचं पचन व्यवस्थित राहायला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. यानंतर आदम शेख आहेत सोलापूरवरनं डॉक्टर, त्यांचा कॉल घेऊया आपण. आदम शेख बोला, प्रश्न विचारा डॉक्टरांना. आदमजी बोला. हा बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा तुमचा. माझ्या आईसाठी विचारतो. हा बोला. 63 वर्ष आहे. हा तर 40 वर्षांनी पित्ताचा त्रास आहे. ओ बरोबर. कसे पायात एकदम आग होते असं म्हणते आणि बरं. हा त्याची जरा बोलतो ना. अच्छा, 66 वय आहे. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा मला संडास बत्तीस नाही यायची. पित्तामध्ये जास्त संडास होत्या ती. अच्छा. हा संडास होत्या ती आता अच्छा, इतर कुठला आजार आहे बहुतेक. आणि मला खरं आनंद वाटतोय म्हणजे सरांनी पण एवढ्या म्हणजे प्रेमाने विचारलं की आईला त्रास होतो आहे. तर आई तुमचा हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. तर याच्याकरता काय करायचं, सर्वप्रथम की संतुलन बिल्वसांसारखं एखादं जे लेह आहे की जे आपल्याला पचनामध्ये मदत करू शकेल, त्याचबरोबरीने आपल्या शरीरामध्ये जे लिव्हर असतं त्याची कार्यक्षमता वाढवू शकेल, ते तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. त्याच्याकरता काय करायचं की एक छोटा ग्लासभर पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचा बिल्वसान घालून व्यवस्थित घुसळून घ्या. ढवळून घेतल्यानंतर ते जे पाणी आहे बिल्वसान घातलेलं ते थोडं थोडं करून एक एक घोट साधारण अर्ध्या तासामध्ये तुम्ही संपवा तुमच्या न्याहारीच्या आधी. त्याचबरोबरीने संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे तेही रात्री झोपताना तुम्ही अगदी नियमाने घ्यायला सुरू करा. आणि तसंच आठवड्यातनं एकदा संतुलनचं जे योगसारक चूर्ण आहे तेही तुम्ही घ्यायला सुरू करा. त्या योगसारक चूर्ण घेतल्यानंतर कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्हाला 1 किंवा 2 लूज मोशन्स होऊ शकतील, त्यामुळे घरी तुम्ही नक्की असणार आहात दुसऱ्या दिवशी, अशा वेळेला ते योगसारक चूर्ण जे आहे ते घेतलेलं जास्त बरं राहील. त्याचबरोबरीने आपल्याला पोटावरती संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं एखादं जे तेल आहे ते अगदी नियमाने लावलं पाहिजे, कारण की इतक्या वर्षाचा तुम्हाला जर का ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत आहे तर तो आपल्याला कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर पोटावरती तेल लावल्याने एकूणच पचन सुधारायला तसंच वातसुद्धा सरून जायला मदत मिळत असते. आणि पित्तशांती म्हणून ज्या आपल्या गोळ्या आहेत संतुलनच्या त्यासुद्धा अगदी सकाळ संध्याकाळ नियमाने तुम्ही 2-2 घ्यायला सुरू करा. मला वाटतं एवढं जर का तुम्ही सुरू केलं तर नक्कीच तुम्हाला फरक पडायला सुरू होऊन जाईल. पण बरोबरीने जेवढा लवकर जमेल तेवढा तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर तोही तुम्हाला फायदेशीर नक्की ठरू शकेल. डॉक्टर यानंतर नलावडेजी बोलतात साताऱ्यावरनं, त्यांचा कॉल घेऊया. विचारा तुमचा प्रश्न. अच्छा, संपर्क तुटलेला आहे. पण आणखी एक असं की आता तुम्ही म्हणालात की तेल लावणं तेही फार फायदेशीर ठरू शकतं, पण नेमकं कुठलं तेल लावायचं? बघा कसं आहे, आता पोटाला लावण्याकरता आपल्याला आयदर संतुलन अभ्यंग सेसमी सारखं एखादं तेल लावता येऊ शकतं की ज्याच्यानी पचन आहे त्याला व्यवस्थित आपल्याला मदत करता येऊ शकते. काही लोकांना पोटामध्ये गॅसेस होतात अपचनामुळे आणि त्याच्यामुळे पोट जास्त प्रमाणात दुखत राहतं, एस्पेशली लहान मुलांना वगैरे. अशांना संतुलन रोज ब्युटी सारखं जे तेल आहे ते लावलेलं जास्त बरं पडतं. नुसतं अपचनामुळेच नाही तर कुठल्याही प्रकारचं जर का पोटदुखीचा त्रास होत असला तर अशा वेळेला रोज ब्युटीने नक्की मदत होते, असा लोकांचा अनुभव आहे. नक्कीच मॅडम, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. खूप छान आपली चर्चा झाली, आपल्याला प्रेक्षकांचा सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. मात्र तुम्हाला सुद्धा जर तुमच्या काही आरोग्याविषयी तक्रारी असतील किंवा तुम्हाला सुद्धा आत्मसंतुलन कारला इथे जायचं असेल, ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते तुम्ही नंबर तुमच्या डायरीमध्ये नोंद करून घ्या आणि यावर रीतसर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टर मालविका यांना सुद्धा भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही मदत या सगळ्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. मॅडम, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार.